रितेश देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये शोभत नाहीत असं ज्या लोकांचं मत होतं ना, त्या लोकांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा. शेवटला मी माझं मत तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. राजा शिवाजी हा चित्रपट पाहण्यासाठी मी अगदी सकाळी 5 ला उठून 30 किलोमीटरचा प्रवास करून 3.25 तासाचा चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की माझा वेळ कुठेही वाया गेला नाही, माझे कष्ट, माझा पैसा कुठेही वाया गेला नाही. कारण जी अपेक्षा माझी होती राजा शिवाजी या चित्रपटाकडून, त्या अपेक्षेला न्याय दिलाय राजा शिवाजी या चित्रपटाने. म्हणजे चित्रपट कुठेच कमी नाही आणि सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये ग्रेट आहे वगैरे असं काही नाही. काही ठिकाणी चित्रपट टेक्निकली थोडाफार 19-20 आहे, परंतु एकंदरीत जर तुम्ही चित्रपटाचा एक्सपिरियन्स विचाराल तर मला हा चित्रपट नक्कीच आवडला. आजपर्यंत तुम्ही जे काही मराठीमधले चित्रपट पाहिले असतील इथून मागच्या काही वर्षापूर्वीचे, तर त्या चित्रपटांबद्दल सगळ्यांना एक तक्रार कॉमन होती, ती म्हणजे तुम्ही प्रोडक्शन व्हॅल्यू इतकी कमी काय ठेवताय, असा चित्रपट मालिकेसारखा वाटतोय वगैरे वगैरे, तो आमचा भव्य दिव्य इतिहास तुम्ही इतक्या छोट्याशा बजेटमध्ये का दाखवताय वगैरे. ती तक्रार मात्र राजा शिवाजी या चित्रपटामध्ये तुम्ही करू शकणार नाही. भले सीजीआय व्हीएफएक्स या टेक्निकल गोष्टीमध्ये चित्रपट कमी असला तरी हा चित्रपट तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहावा असा मात्र नक्कीच वाटतो. तरी मी हे मात्र म्हणणार नाही की हा चित्रपट बाहुबली किंवा इतर जे काही बिग बजेट, खूप मोठ्या बजेटचे चित्रपट असतात त्या लेवलचं प्रोडक्शन मात्र चित्रपटामध्ये नाही. परंतु चित्रपटामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला एक एक करून सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटाची स्टोरी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल ऍटलिस्ट महाराष्ट्रातल्या लोकांना बऱ्यापैकी थोड्या जास्त प्रमाणात माहित आहेच. म्हणजे मुख्य घटना तर नक्कीच माहित आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य जर बघितलं तर ते सगळं तुम्हाला 3 तासाच्या चित्रपटामध्ये मांडणं हे शक्यच नाही. तरी देखील चित्रपटाची सुरुवात जी होते ती लोकोजी राजे जाधवराव यांच्या हत्येने होते, जे निजामाने देवगिरी किल्ल्यामध्ये हत्या केली होती. आणि चित्रपट संपतो अफजल खानाच्या वधानंतर. हा जर तुम्ही पिरियड पाहिला तर या पिरियडमध्ये खूप साऱ्या घटना घडलीत. म्हणजे शहाजीराजांच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या घटना घडलीत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, त्यानंतर त्यांचं बालपण, स्वराज्याची स्थापना, हळूहळू एक एक गड घेणं, त्यानंतर अफजल खानाची स्वारीमध्ये जावळीचं प्रकरण देखील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 3 तासाच्या चित्रपटामध्ये दाखवता येणार नाही. म्हणूनच या चित्रपटामध्ये लोकोजी जाधव यांच्या हत्येपासून अफजल खानाच्या वधापर्यंत ज्या काही घटना घडल्या त्यातल्या महत्वाच्या घटना वेचून रितेश देशमुख यांनी त्याला एका चांगल्या स्क्रीन प्ले मध्ये गुंफलंय. म्हणूनच माझ्यासोबत लहान मुलं सुद्धा होती चित्रपट पाहायला, वयस्कर लोक देखील होती, परंतु कोणीही चित्रपट पाहताना कुजबूज करत नव्हतं, कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब करत नव्हते. सगळे अगदी संमोहित होऊन हा चित्रपट पाहत होते. इतका या चित्रपटाचा स्क्रीन प्ले मला चांगला वाटला, एंगेजिंग वाटला. नक्कीच काही लूप होल्स आहेत, म्हणजे ज्या लोकांना इतिहास खूप डिटेलमध्ये माहित आहे त्यांना मात्र हा चित्रपट पाहताना असं वाटू शकतं अरे ही घटना एक्झॅक्टली जशी दाखवली चित्रपटात तशी घडली नव्हती. मान्य, कारण चित्रपटाच्या सुरुवातीला डिस्क्लेमर मध्ये सांगितलं जातं की या चित्रपटामध्ये दाखवलेल्या घटना अगदी हुबेहूब इतिहासामध्ये घडलेल्या आहेत असं ते क्लेम करत नाहीत. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काही घटना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दाखवल्या गेले, जेणेकरून ते शूट व्हायला सोप्या पडाव्या किंवा त्या स्टोरीला हळूहळू पुढे न्याव्या किंवा त्या लिमिटमध्ये, चित्रपटाच्या लिमिटमध्ये बसवण्यासाठी त्यामध्ये काही तर थोड्याफार प्रमाणात बदल मात्र नक्कीच केला आहे. त्यामुळे तुम्ही एक्झॅक्ट इतिहास पाहायच्या अपेक्षेने चित्रपट पाहायला जाऊ नका. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म का झाला, त्यामागचं वातावरण कसं होतं, शहाजीराजांचं राजकारण कसं होतं, आदिलशाही, निजामशाही, मुघल यांच्यामधलं राजकारण कसं होतं, शहाजीराजे हे मातब्बर आणि एकदम लढाऊ सरदार असून देखील तेव्हाची परिस्थिती कशी त्यांच्यावर हवी होत होती, तरी देखील शहाजीराजांनी कसे त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणं किती गरजेचं होतं, हा सगळा बॅकड्रॉप तुम्हाला चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सांगितला जातो. आणि त्यानंतर येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा सीन, आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण, त्यांना पडणारे प्रश्न, ते हळूहळू कसे राजकारण शिकत गेले, कुठल्या महत्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यामध्ये येत गेल्या. दुसरीकडे अफजल खानाचा एक दुसरा ट्रॅक सुरू आहे. अफजल खान किती क्रूर होता, किती कपटी होता वगैरे, या सगळ्या गोष्टी पॅरलली दाखवल्या जात आहेत. त्याचबरोबर सईबाई राणीसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील रिलेशन कसं होतं, की जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधलं रिलेशन कसं होतं, असे पॅरलल ट्रॅक तुम्हाला पाहायला भेटतात. त्यामुळे चित्रपट कुठेही बोर वाटत नाही. फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ मला चित्रपट कुठेही बोर वाटला नाही. जरी मला सगळा इतिहास माहित असला तरी देखील माझी उत्सुकता चित्रपटामधली काही कमी झाली नाही, आणि हे जो श्रेय जातं चित्रपटाच्या स्क्रीन प्लेलाच. आता बोलूया ऍक्टरच्या ऍक्टिंग बद्दल. काही लोकांना फरदीन खान हे का आहे चित्रपटात अशी तक्रार होती, आणि मी देखील मान्य करतो की फरदीन खान यांची ऍक्टिंग मला देखील नक्कीच आवडत नाही. परंतु त्यांच्या वाटेला काही खूप सारे सीन आहेत असं काही नाही. अगदी एका हाताच्या बोटावर मोजणे इतके त्यांचे सीन आहे चित्रपटामध्ये, काही डायलॉग आहेत, आणि त्याचा काही खूप जास्त परिणाम होतो चित्रपटावर असं देखील नाही. अफजल खानाच्या भूमिकेमध्ये संजय दत्त यांनी त्यांची भूमिका चांगली निभावली. म्हणजे जे काही अफजल खानाची क्रूरता दाखवणे, अफजल खानाचं कपटी रूप दाखवण्यात ते यशस्वी झालेत. बडी बेगम
जिजाऊंच्या रूपामध्ये मात्र विद्या बालन यांनी अतिशय मस्त परफॉर्मन्स दिलाय. म्हणजे त्यांची बोलण्याची स्टाईल आणि त्यांचं राजकारणी डोकं तुम्हाला त्यांच्यावर जेव्हा कॅमेरा जातो ना तेव्हा त्यांच्या अपिअरन्स कडे त्यांच्या एक्सपिरियन्स कडे पाहूनच तुम्हाला समजतं की ही बाई अतिशय पातळी अतिशय राजकारणी आहे. त्याचबरोबर जिजामातांच्या भूमिकेमध्ये भाग्यश्री पटवर्धन असू दे, त्यांनी देखील त्यांच्या वाट्याला देखील खूप जास्त सीन आहेत, परंतु जितके आहेत तिथे त्यांनी चांगली ऍक्टिंग केली. जनिलिया ह्या सईबाईंच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या वाट्याला अतिशय इमोशनल सीन आले आणि काही इमोशनल सीन मध्ये तर अगदी माझे डोळे भरून आले. त्यातला एक सीन तुम्हाला मला सांगायचा आहे तो म्हणजे अफजल खान स्वराज्यावर चालवून आलाय आणि छत्रपती शिवाजी महाराज आता त्याच्या भेटीसाठी त्याच्यासोबत लढाईला चाललेत आणि तेव्हा सईबाई आजार आहेत आणि जेव्हा शिवाजी महाराज त्यांचा निरोप घेत असतात, मला आता हे सांगताना सुद्धा अंगावर काटायला लागलाय. तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सईबाईंचा निरोप घेत असतात तेव्हा सईबाई म्हणतात की मला माझ्या पुढच्या आयुष्यात तुम्ही अखंड हव्यात आणि त्या सीनला हा भरून येतं. आणि तेव्हा अजय अतुल यांची म्युझिक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया वगैरे आपण खूप साऱ्या ऐकलेत, परंतु एक माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये किती इमोशनल सीन आले असतील. जेव्हा त्यांचे मोठे बंधू संभाजी राजे यांना दगाफटका करून अफजल खान मारतात किंवा शहाजीराजांना कैद होते, त्यानंतर ज्या काही स्वराज्यावर संकट येतात त्याला किती त्यांनी धाडसाने समोर गेले होते, अशा खूप साऱ्या सीन मध्ये तुमचे डोळे भरून येतात. आणि त्यामध्ये अजय अतुल यांचं म्युझिक, मला हे म्युझिक अतिशय उत्कृष्ट वाटलं. अजय अतुल यांचं वन ऑफ द बेस्ट कामापैकी राजा शिवाजी हा चित्रपट गणला जाईल आणि चित्रपटामधलं बीजीएम असू दे, सगळे सॉंग्स असू देत, चित्रपट अतिशय उत्कृष्ट लेवलचा एक्सपिरियन्स तुम्हाला देतो. म्युझिकच्या बाबतीत चित्रपट तुम्हाला कुठेही कमी वाटत नाही. रितेश देशमुख यांच्या भूमिकेबद्दल आता बोलूया. रितेश देशमुख यांची जेव्हा एंट्री होते तो सिक्वेन्सच आहे लढाईचा सिक्वेन्स. इथं पुरंदरची लढाई सुरू आहे आणि त्या लढाईमध्ये आजपर्यंत तुम्ही अशा लेवलची लढाई मराठी चित्रपटामध्ये तर नक्कीच पाहिली नसेल. ऑब्व्हियसली इतर काही इंडस्ट्रीमध्ये याच्यापेक्षा चांगल्या लढाई तुम्ही पाहिल्या असतील, परंतु मराठी चित्रपटामध्ये या लेवलची लढाई तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल. चांगल्या प्रकारचे फायटिंग सिक्वेन्स तुम्हाला तिथं पाहायला भेटतात आणि तिथून पुढे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे सिक्वेन्स तुम्हाला पाहायला भेटतात तेव्हा तुम्ही आपोआप किंवा मी तरी ऍटलिस्ट रितेश देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ जात्याला पाहायला मला भेटायला लागलं. मला असं वाटायला लागलं की होय, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात मी पाहू शकतोय रितेश देशमुख यांना. आणि अशाच प्रकारे इतर जे काही छोटे छोटे रोल आहेत, मला एक विशेष उल्लेख करायचे जितेंद्र जोशी यांचा. जितेंद्र जोशी यांचा रोल अतिशय छोटा आहे, परंतु जेव्हा ते फ्रेम मध्ये येतात तेव्हा ते जिंकतात फ्रेम. महेश मांजरेकर यांचा मी उल्लेख केला, जितेंद्र जोशी, त्याचबरोबर आणखीन काही मराठी कलाकार आहेत. मला सगळ्यांबद्दल या व्हिडिओमध्ये बोलता येणार नाही, परंतु मला असं वाटतं की फरदीन खान आणि आणखीन काही जर तुरळक स्टारकास्ट, मला देखील मान्य आहे की हे चुकीची ही नसती तरी याच्या व्यतिरिक्त दुसरी स्टारकास्ट असती तरी चाललं असतं, परंतु त्या स्टारकास्टला जास्त काही सीन नाहीत हे देखील तितकंच कराय. आता मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे तुम्ही हा चित्रपट इतिहास शिकायचं म्हणून पाहू नका. इतिहास जर शिकायचा असेल तर तुम्हाला इतिहास अभ्यासक जे आहेत त्यांचं लिखाण वाचा, तुम्ही तुमच्या लेवलला रिसर्च वगैरे करा. चित्रपटाला तुम्ही चित्रपट म्हणून पहा, कारण डिस्क्लेमर मध्ये देखील चित्रपटाच्या मेकरने ते सांगितले की सगळ्या गोष्टी हुबेहूब इतिहासातल्या नाहीत. मला चित्रपटाला कोणतं सर्टिफिकेट मिळालं हे मला माहित नाही, परंतु ते सर्टिफिकेट तुम्ही चेक करा. आणि जर तुम्ही तुमच्या पाल्यांना घेऊन जाऊ शकत असला तर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासहित नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पाहिला पाहिजे. चित्रपट जरी टेक्निकल दृष्ट्या काही ठिकाणी वीक असला तरी हा चित्रपट तुमचा पैसा, तुमची वेळ, तुमचे कष्ट नक्कीच वाया घालवत नाही. तुम्हाला एक चांगला ऐतिहासिक चित्रपट पाहिल्याचा समाधान देतो. चित्रपटामधले ऍक्शन सिक्वेन्स याआधी तुम्ही जे काही मराठीमध्ये ऍक्शन सिक्वेन्स पाहिले त्यापेक्षा नक्कीच चांगले आहेत. चित्रपटाचा स्क्रीन प्ले अतिशय चांगला आहे, तो तुम्हाला एंगेजिंग ठेवतो. चित्रपटाची कास्टिंग काही ठिकाणी जरी वीक असली तरी चित्रपटामध्ये असे काही इमोशनल सीन आहेत जे तुमच्या डोळ्यामध्ये नक्की पाणी आणतील. काही सीन मध्ये तुमच्या अंगावर काटा उभा राहील आणि हा चित्रपट तुम्हाला नक्कीच एक चांगला एक्सपिरियन्स देईल. तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही सांगायला नक्कीच विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की मांडा. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.